चला तर आज आपण वाटाण्याची, आपल्या घरात जरी कधी भाजीला काय नसल्याने आता वाटाण्याचे सीजन आहे, त्या हिशोबाने आपण भाज्या बनवतो. तर आज मी एकावरच आटपणार आहे वाटाण्याची. तुम्ही भाजी पण म्हणा, रस्सा पण म्हणा, एकच ह्याच्यावर मी भागवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघा. 1 चमच धने घेतलेत, अर्धा चमचा तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरं, दालचिनीचा 1 तुकडा, कढीपत्ता फोडणीसाठी, कांदा 1 घेतला आहे भाजून, खोबरं आपल्या हिसाबाप्रमाणे लागेल तेवढं तुम्ही खोबरं घेऊ शकताय, कोथिंबीर मुठभर घेतले आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, हिंग, 2 टोमॅटो ना तेलामध्ये चांगलं भाजून घेतलेलं आहे, तेलामध्ये परतून. आता आपण हे सर्व वाटून घेऊ. तेलाला आता चांगली कडकडीत उकळी येऊ दे. तेलाला आता चांगली, तेल चांगलं तापलेलं आहे. आपण मोहरी टाकून घेऊ, थोडंसं जिरं, कढीपत्ता, चांगलं आता हे चांगलं तडतडू द्यायचं. आणि आता आपण हा कांदा टाकून घेऊ. फोडणी कांदा चांगला भाजून घ्यायचा. आता आपण थोडासा हिंग टाकून घेऊ, अद्रक लसूणची पेस्ट ही पण तेलात चांगली परतून घ्यायची. तेलात चांगली कोथिंबीर परतून घ्यायची. आता ही टोमॅटोची प्युरी बघा करून घेतलेली आहे, ही टाकून घ्यायची. ती पण चांगली तेलामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि आता हा मसाला वाटून घेतलेला जो पण चांगला. आणि हा आपला कांदा मसाला आणि हा कलरवाली आणि हळद. आता हे ना मसाले सगळं तेल सुटसतर ना चांगले परतून घ्यायचे. थोडं आपण गरम पाणीच घालायचं. चवीनुसार मीठ. आता थोडा मसाला शिजू द्यायचा. आपल्या मसाल्याला बघा तरी सुटलेली आहे. हे बघा, आता आपण हे वाटाणे घालून घेऊ. हे चांगलं मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं. या पद्धतीने जर तुम्ही कराल तर 2 चपात्या एक्स्ट्रा, 2 भाकऱ्या पण खा. अशी एवढी टेस्टी भाजी होते. तुम्ही भाजी म्हणा, रस्सा भाजी म्हणा, दुसऱ्या भाजीची गरजच लागणार नाही तुम्हाला. त्या पद्धतीने जर तुम्ही केला तर आणि 1 नंबरच होणार. चला आता पाणी आपण गरमच पाणी टाकायचं, हा घ्यायचं. आता गरम मसाला अर्धा चमच. गरम मसाल्यामुळे टेस्ट एकदम भारी लागते. आता आपण 15 मिनिटासाठी ही भाजी शिजू द्यायचं.
चला आता 10 मिनिटासाठी मी शिजत ठेवलं होतं. ते पहा, बघा कशी तरी सुटलेली आहे. ते पहा, असं तुम्ही एकच असं बनवलं ना तर भाजीची सुद्धा दुसऱ्या काही गरज नाही. बघा, छान लागतं, एक नंबर, टेस्ट पण छान लागते. ह्या जर माझ्या पद्धतीनं जर तुम्ही केलं तरी एक नंबरच अशी भाजी वाटाण्याची होते. आता बाजारात पण भरपूर वाटाणे आलेले आहेत, तुम्ही पण करून पहा. तुम्ही एक भाकरी एक्स्ट्रा खाल. आपण आता कस्तुरी मेथी टाकू जरा. कस्तुरी मेथीमुळे आपल्या वाटाण्याच्या भाजीला ना छानपैकी टेस्ट येते. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा माझ्या वाटाण्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला. एक लाईक करायला विसरू नका. प्लेटमध्ये काढून घेऊ. कशी चमचमीत भाजी झालेली आहे बघा. तुम्ही पण आता सीझन आहे वाटाण्याचे, तुम्ही पण करून पहा.